जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। भव्य गंगाजल गणेश विसर्जन हौद निमित्त गंगा पूजन व महाआरती संपन्न। गंगाजलमध्ये गणपती विसर्जन करण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। नमस्कार, आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क। कर्मयोग प्रतिष्ठान संलग्न सौ श्रद्धा गोरक्ष उर्फ आप्पा परांडे जनहित मंच यांच्या वतीने गणपती विसर्जन करण्यासाठी त्रिवेणी संगम प्रयागराज येथून आणलेल्या पवित्र जलाचे गंगापूजन आणि आरती समारंभ आज श्री जानुबाई देवी हॉल धनकवडी पुणे येथे संपन्न झाले। गणपती विसर्जनासाठी गंगाजल वापरणार हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे। या प्रसंगी आमदार भीमराव अण्णा तापकीर, आमदार विजय बापू शिवतारे, राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे, योगगुरू दीपक शेळीमकर, वैशाली शेळीमकर, तात्यासाहेब भिंताडे, सौ श्रद्धा गोरक्ष आप्पा परांडे, मोनल दुग्गळ, गौरव दुग्गळ, अध्यक्ष गोरक्ष आप्पा परांडे, हनुमंत परांडे आदी मान्यवर उपस्थित होते। या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना कर्मयोग प्रतिष्ठान संलग्न सौ श्रद्धा गोरक्ष आप्पा परांडे जनहित मंचचे अध्यक्ष गोरक्ष आप्पा परांडे म्हणाले, मागील 5 वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। त्याला या परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मागील वर्षी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे आणि घरगुती अशा एकूण 6800हून अधिक गणेश मूर्ती या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या होत्या। यंदाच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दरवर्षी काशी, वाराणसी येथून गंगाजल आणत होतो। यंदा कुंभमेळा होता, यामुळे आम्ही प्रयागराज येथून टँकर आणले आहेत आणि काशी येथे जे पुरोहित गंगा आरती करतात त्यातील 11 पुरोहितांच्या हस्ते आज ही आरती पुण्यात संपन्न झाली। सर्व भक्तांचे विघ्न दूर करणाऱ्या बाप्पाचे विसर्जन हे शुद्ध पवित्र पाण्यात व्हावे ही आमची या उपक्रमामागील भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले। आमदार विजय शिवतारे म्हणाले, गंगाजलमध्ये गणेश विसर्जन ही संकल्पना परांडे मागील काही वर्षांपासून राबवत आहेत। आज गंगाजल पूजन झाले। या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमाने आपला सनातन धर्म कसा आहे हे वास्तव समाजासमोर आले। मनाला प्रसन्न करणारा हा प्रसंग पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। 7 मराठी न्यूजने घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क संचालक संपादक पत्रकार 7 मराठी डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क चॅनल धनराज खंडाळे 9663087149 किंवा 8080286018। देवलती काशी विश्वेश्वरेतून जे घाटावरती जे पंडित असतात त्यांना आपण आपल्या इथल्या लोकांना प्रत्येकाला काशीला जाणं शक्य नसतं, तर मी त्यासाठी त्यांना सगळ्यांना इथं बोलवून आपल्या इथला जो समाज आहे, ज्यांची आस्था आहे, ज्यांची श्रद्धा आहे, त्यांच्यासाठी हा उपक्रम आज इथल्या पंडितांना आणून केला। या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम, या संगमावरून आम्ही जवळजवळ 1000 लिटर पाणी काशीवरून पुण्यामध्ये आणलेलं आहे। पुण्यामध्ये आपल्या बाप्पाचे आपण स्वागत खूप छान थाटामाटात करतो, आनंदाने करतो। असं आपलं विसर्जनही तितकंच आनंदाने आणि याने व्हावं यासाठी आम्ही हे गंगाजल हाऊस या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। धनकवडीतील प्रचंड धनकवडीतील नागरिकांनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या आपल्या उपक्रमाला भेट दिलेला आहे। या ठिकाणी विधिवत आपण काशीवरून जे पुजारी आले त्यांच्याकडून आपण आरती करून विधिवत आपले गंगाजल हाऊस या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। आणि मी धनकवडीकरांना सांगेल, सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन गंगाजल हाऊसमध्ये करावे। धन्यवाद। नॉर्मल पाण्याचं इतकं महत्व नाही। गंगाजल म्हणजे इतकं महत्व, आपण जिथे गंगेचा उगम होतो ते जल म्हणजे गंगाजल। गंगाजलाद्वारे आपण धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि जे आपली हिंदुत्वाची संस्कृती आहे
त्या दृष्टीने आपण पाहिलं जातं. आणि ते गंगाजल आपण ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जातो, शरीरामध्ये घेतलं जातं, त्यावेळेस शरीरातले बरेचसे बॅक्टेरिया त्या गंगाजलमुळे त्यातून परत आपल्याला ऑक्सिजन बऱ्याच प्रमाणामध्ये मिळत जातं. ज्यावेळेस आपण ते जल डोक्यावर ठेवतो, त्यावेळेस आपल्या शरीरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी त्या बाहेर पडतात आणि शरीरामध्ये वेगळ्या पद्धतीची एनर्जी निर्माण होते. आणि हे सर्व सामान्यांना प्रयागराज जे गंगा नदी त्या ठिकाणी जाणं योग्य होत नाही किंवा त्यांना त्यांच्या संसारिक त्याच्यामुळे त्यांना जाणं तिथपर्यंत होत नाही. पण हा उपक्रम जागेवर बसलो धनकडी वाचून साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम हा वास्तविक पुण्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचा आज आपण गणपतीचं विसर्जन करतो. त्या पाण्याचं कोणत्या ठिकाणी वरून ते पाणी आलेलं कशा पद्धतीचं पाणी ते पाहिलं जातं. परंतु गंगाचा उगम होतो ते गंगाजल त्या पाण्यामध्ये आपल्या गणपतीचं विसर्जन होतं. त्यापेक्षा वेगळी आनंदाची गोष्ट मला वाटते.